नवऱ्याची फरमाईश आहे अंडा बिर्याणी बनवून, त्यासाठी मी अंडा बिर्याणी बनवायला घेतली आहे। मी सहसा तरी अंडी शिजवण्यासाठी कुकरचाच यूज करते। एका शिट्टीमध्ये व्यवस्थित अंडे शिजून निघतात। साध्या सरळ सोप्या पद्धतीने आपण अंडा बिर्याणी बनवायला शिकूयात। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा कशा होतात ते। मी अंडी आता उकडायला लावलीत, एक शिट्टी घेतलीये। पहा आता अंडी व्यवस्थित शिजलेली आहेत। 2-3 मिनिटच लागतात अंडी शिजायला। पातेल्यामध्ये जास्त वेळ लागतो आणि ते खराबही होतं। आपण आता ती सोलून घेऊया सगळी। खूप व्यवस्थित अशी शिजलेली आहेत आणि पटकन सालही निघतात। आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात। त्यासाठी मी कांदा चॉप करून घेतलेला आहे, स्लाइसमध्येच केला आहे। त्याच्यानंतर टोमॅटो चॉप करून घेतलेत, ते क्यूब्समध्ये चॉप करून घेतलेले आहेत। थोडंशा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्या मी खलबत्त्यात कुटून घेतलेल्या आहेत। मी लसणाची व्यवस्थित पेस्ट करून घेतलेली आहे। माझं सगळं मसाल्याचं साहित्य तयार आहे। आता जी अंडी मी बॉईल करून घेतलेली आहेत त्यांना छोटे छोटे कट्स मारून घेते आहे। कट मारून घेतल्यानंतर त्या अंड्यांना सुद्धा स्पाइसेस व्यवस्थित लागतात, आतपर्यंत जातात। त्यामुळे कट व्यवस्थित मारून घ्या। तुम्ही हाफ फोडी केल्या तरी चालतील। आता आपण तांदूळ घेऊयात। अख्खा बासमती राईस घेतलेला आहे मी, तो वॉश करून घेतला आहे। 2 ते 3 पाण्याने राईस व्यवस्थित वॉश करून बाजूला ठेवला आहे। आता आपण बिर्याणीची तयारी करूयात। मी गॅसवर कुकर ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल ॲड करून खडे मसाले ॲड करते आहे। खडे मसाले ॲड करून झाले, थोडेसे फ्राय झाले की त्याच्यानंतर आपण एक मिरची टाकूयात। मिरची फ्राय झाल्यानंतर मी कांदा टाकला आहे। कांदा लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्या। त्याच्यानंतर मी टोमॅटो ॲड केलेत, लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे, ती पण व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहे। सगळे इन्ग्रेडियंट फ्राय करून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये स्पाइसेस ॲड करते आहे। सर्वप्रथम बिर्याणी मसाला, मिरची पावडर, हळद, मीठ हे सगळे स्पाइसेस ॲड करून मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। सगळे स्पाइसेस व्यवस्थित फ्राय करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी अंडी टाकते आहे। एक एक करून सगळी अंडी ॲड करून मी सगळी अंडी फ्राय करून घेतलेली आहेत। अंडी लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तांदूळ ॲड करूयात, जे आपण धुवून ठेवलेले आहेत बाजूला। मी त्याच्यामध्ये तांदूळ ॲड करून घेतल्यानंतर व्यवस्थित तांदूळ परतून घेते। सगळे इन्ग्रेडियंट मिक्स होतील याची काळजी घ्या। तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने बनवत असाल अंडा बिर्याणी तर नक्की मला सांगा, मी सुद्धा त्या पद्धतीने ट्राय करून पाहील। आता आपले सगळे इन्ग्रेडियंट एकत्रित मिक्स झालेले आहेत, फ्राय करून झालेले आहेत। आता मी त्याच्यामध्ये वॉटर ॲड करते आहे। मी जेवढे तांदूळ घेतलेत त्याच्या दुप्पट पाणी ॲड केलेलं आहे आणि जस्ट वाफाळून घेते आहे। तुम्ही एक शिट्टीही घेऊ शकता, पण जास्त वेळ शिजवू नका। आपली अंडा बिर्याणी तयार आहे। नक्की टेस्ट करून सांगा कशी बनवली आहे ती।